मित्रांनो, मी PSI विशाल वाघ, महाराष्ट्र प्रबोधिनी विद्यापीठ बारामती येथे आपलं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच कंबाईन गट क पूर्व परीक्षा 2026 याची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. भरपूर संख्या आहे, तर लक्षात घेऊ शकता तुम्ही. कर सहाय्यक असेल तर 282 जागा आहेत, उद्योग निरीक्षक 9 जागा आहेत, आरटीओच्या ज्या 461 म्हणजे जवळजवळ 4 ते 5 वर्षानंतर ही ऍड आलेली आहे. आणि जर लिपिकची बघितली तर 1800 म्हणजे जवळपास 1800 अशी टोटल 2619 जागांची ही गटकची ऍड झालेली आहे. तर ह्यात भरपूर बदल केलेले आहेत. महत्वाचे म्हणजे एमपीएससीने नुकताच जो आपला सिलेबस त्यांनी पब्लिश केला होता त्यानुसार ही अपडेटेड जाहिरात आहे. आणि काय बदल केले आहेत? मुख्य 3 बदल केले आहेत ज्यामध्ये आपण बोलणार आहोत. तर पहिला बदल म्हणजे ही परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. जी आधीची OMR बेस्ड होत होती तशीच फक्त ही कॅम्प्युटर बेस्ड जे असणार आहे ते एक्झाम असणार आहे. पूर्व परीक्षा असेल, मुख्य परीक्षा असेल. दुसरा बदल महत्वाचा बघितला तर आपण पाहू शकतो की ही परीक्षा जी आहे ती ऑनलाईनच बरोबरच ही या परीक्षेला नॉर्मलायझेशन असणार आहे. जी आपण आतापर्यंत सरळ सेवेसाठी बघत होतो. म्हणजे एमपीएससी जी गटकच्या परीक्षा सरळ सेवेमधून भरणार आहे त्याचप्रमाणे ही परीक्षा सरळ सेवेनुसार जी नॉर्मलायझेशन होणार आहे. म्हणजे पहिल्या बदल म्हणजे ऑनलाईन बेस्ड जी टेस्ट असणार आहे, पूर्व परीक्षा असेल, मुख्य परीक्षा असेल ते ऑनलाईन होणार आहे. नंतर त्याचं नॉर्मलायझेशन होणार आहे. तिसरा बदल म्हणजे आयोग जे आहे एमपीएससी जे आहे ते तुम्हाला स्वतः सेंटर प्रोव्हाइड करणार आहे. स्वतः म्हणजे तुम्हाला स्वतः सेंटर हे करायचं होतं, पण तुमच्या पत्रव्यवहाराच्या किंवा निवासस्थानाच्या याच्यानुसार एमपीएससी तुम्हाला ते सेंटर प्रोव्हाइड करणार आहे. तर लक्षात ठेवा हे महत्वाचे बदल आहे. तर तिन्ही परीक्षांचा जो सिलेबस आहे तो जो आपण बघितला तो आधीचा जो त्यांनी बेलिक किंवा लिपिक या पदासाठी जसा डिस्कस केला होता त्याप्रमाणेच हा सिलेबस असणार आहे. जागा भरपूर आहेत. 4 परीक्षांसाठी जी 5 पदं आहेत त्यातली 4 पदं म्हणजे उद्योग निरीक्षक असेल, तांत्रिक सहाय्यक असेल, लिपिक म्हणजे क्लर्क असेल आणि कर सहाय्यक असेल. यासाठी पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा जी आधीप्रमाणेच होती 100 मार्कची पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा 200 मार्क्स म्हणजे 2 पेपर म्हणजे 400 मार्क्स असं हे सेम असणार आहे. पण जी AMU आहे ज्याला आपण आरटीओ असं म्हणतो त्यासाठी पूर्व परीक्षेला जी कॉमन परीक्षा असणार आहे जी बाकी 4 पदं आणि हे 1 पद यासाठी कॉमन पूर्व परीक्षा असणार आहे. पण मुख्य परीक्षेसाठी आपण बघू शकता की आरटीओ साठी ही 150 मार्कचा पेपर असणार आहे. जेणेकरून तुम्हाला 150 × 2 म्हणजे 300 मार्क्स हे टोटल मुख्य परीक्षा असणार आहे. त्यानुसार आणि आरटीओचं जर बघितलं आपण उंची असेल किंवा जे शारीरिक पात्रता आहेत त्या सुद्धा आहेत. आरटीओला आपण बघितलं तर मुलांसाठी 163 सेंटीमीटर उंची तर मुलींसाठी 155 सेंटीमीटर उंची. म्हणजे जे आपण PSI पदासाठी बोलतो त्यासारखंच पण जरा थोडाफार चेंज आहे. PSI साठी जी 165 सेंटीमीटर होती आणि मुलांसाठी 165 आणि मुलींसाठी 157 सेंटीमीटर होती. तर महत्वाचे म्हणजे 27 सप्टेंबर या दिवशी ह्या पूर्व परीक्षेचा पेपर होणार आहे. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा होणार आहे आणि नॉर्मलायझेशन होणार आहे. त्यामुळे भयंकर आता तुम्हाला चान्स निर्माण झालेला आहे की आपण लवकरात लवकर पास होणं. जी पारदर्शकता आणण्याचे एमपीएससीने जे विद्यार्थ्यांना आश्वासन दिलं ते पूर्ण केलेलं आहे. आणि याच पार्श्वभूमीवर आपण सरळ सेवा ते एमपीएससी कंबाईन गट ब आणि गट क पूर्व प्लस मुख्य या परीक्षांसाठी महाराष्ट्र प्रबोधिनी विद्यापीठ यांच्या मार्फत विजयी बह ही बॅच आपण लॉन्च केलेली आहे. त्याच्या माध्यमातून तुम्ही सरळ सेवेपासून ते एमपीएससी राज्य सेवेपर्यंत सर्व प्रकारचा अभ्यास तुम्ही एका छताखाली करू शकताय. ऑफलाईन आणि ऑनलाईन हे दोन्ही स्वरूपात तुम्हाला बॅच उपलब्ध होणार आहे. या बॅचमध्ये तुम्हाला जे ऑनलाईन कोर्सेस असतील, डेली लेक्चर्स असतील, स्टडी पॅटर्न किंवा आपण म्हणू शकतो डेली टार्गेट असतील, तसेच टेस्ट सिरीज हे सर्व भेटणार आहेत. तर नक्कीच याचा तुम्ही फायदा घ्या आणि यावर्षी आपलं हे एक पद कोणत्या तरी 5 पदातील 1 पद तुम्ही निश्चित करा आणि यश मिळवा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून या परीक्षेच्या अधिक डिटेल्स. धन्यवाद.